नमस्कार. चला आज एका अशा प्रवासावर जाऊया जिथे माणसाने एका मशीनला विचार करायला शिकवलं. एका साध्या गणनयंत्रापासून ते आजच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सपर्यंत हा अविश्वसनीय प्रवास नक्की घडला तरी कसा? चला शोध घेऊया. तर मग हा बदल कसा झाला असेल? हे फक्त काही वर्षांचं काम नाहीये, तर यामागे हजारो वर्षांची मानवी बुद्धिमत्ता आणि नवनवीन शोधांची मेहनत आहे. आपण एका साध्या गणनेच्या साधण्यापासून ते विचार करणाऱ्या मशीनांपर्यंत कसे पोहोचलो हेच आपण आज पाहणार आहोत. जरा बघा, एका बाजूला आहे इशांगो बोन, म्हणजे सुमारे 20,000 वर्षांपूर्वीचं गणनेचं पहिलं ज्ञात साधन, आणि दुसऱ्या बाजूला आहे आजच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सची संकल्पना. या दोन चित्रांमधलं अंतरच आपल्याला मानवी प्रगतीची अविश्वसनीय झेप दाखवतं. आज आपण या प्रवासाचे 4 महत्त्वाचे टप्पे पाहणार आहोत. आपण प्राचीन काळातील गणनेपासून सुरुवात करू, मग संगणकाच्या 5 पिढ्यांचा आढावा घेऊ, भारताच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल जाणून घेऊ आणि शेवटी एआयच्या भविष्याकडे एक नजर टाकू. तर आपला पहिला अध्याय आहे प्री इलेक्ट्रॉनिक काळाबद्दल, म्हणजे तो काळ जेव्हा मोजण्याची आणि गणना करण्याची मूलभूत मानवी गरजच या सगळ्या शोधांच्या मुळाशी होते. हा प्रवास खरं तर हजारो वर्षांचा आहे. इशांगो बोनसारख्या अगदी साध्या साधनांपासून ते मेसोपोटेमियन ॲबॅकस सारख्या गणनायंत्रांपर्यंत प्रत्येक शोधाने गणना करणं सोपं केलं. पुढे नेपियरच्या हाडांनी गुणाकार सोपा केला आणि पास्कलच्या कॅल्क्युलेटरने पहिल्यांदाच यांत्रिक गणनेचा पाया घातला. आणि मग 1830च्या दशकात चार्ल्स बॅबेजने एक अशी क्रांतिकारक संकल्पना मांडली जिचं नाव होतं ॲनालिटिकल इंजिन. यात आधुनिक संगणकाच्या सगळ्या आवश्यक गोष्टी होत्या: इनपुट, मेमरी, प्रोसेसर आणि आउटपुट. हे खरं तर आधुनिक संगणकाचे एक यांत्रिक स्वप्नच होतं. पण या मशीनची खरी ताकद ओळखली ती ॲडा लव्हलेस यांनी. त्यांना हे समजलं होतं की हे यंत्र फक्त आकडेमोड नाही, तर त्या पलीकडे जाऊन काहीही तयार करू शकतं. याच दूरदृष्टीमुळे त्यांना आज जगातील पहिली कम्प्युटर प्रोग्रॅमर म्हणून ओळखलं जातं. आता आपण थेट उडी मारतोय 20व्या शतकात. तो काळ आहे जिथे मेकॅनिकल गिअर्सची जागा इलेक्ट्रिक सर्किट्सने घेतली आणि खऱ्या अर्थाने डिजिटल युगाची पहाट झाली. संगणकाच्या विकासाचे हे आहेत 5 महत्त्वाचे टप्पे. प्रत्येक पिढीने एका नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून संगणकांना लहान, वेगवान आणि अधिक शक्तिशाली बनवलं आणि आपलं जग पूर्णपणे बदलून टाकलं. ही आहे पहिली पिढी. इनिॲक्स सारखे संगणक अक्षरशः एका संपूर्ण खोली एवढे मोठे असायचे. ते व्हॅक्यूम ट्यूब्सवर चालायचे, ज्यामुळे प्रचंड उष्णता निर्माण व्हायची आणि ते विश्वासार्ह तर अजिबात नव्हते, म्हणजे सारखे बंद पडायचे. आणि मग आला ट्रान्झिस्टरचा क्रांतिकारक शोध. या लहानशा उपकरणाने व्हॅक्यूम ट्यूब्सची जागा घेतली आणि सगळ्यांच्या सगळं बदलून टाकलं. संगणक अचानक लहान, वेगवान, स्वस्थ आणि खूप जास्त विश्वासार्ह झाले. ह्याच एका शोधाने आधुनिक तंत्रज्ञान क्रांतीचा पाया रचला. तिसऱ्या पिढीमध्ये आला इंटिग्रेटेड सर्किट किंवा IC. या तंत्रज्ञानामुळे हजारो ट्रान्झिस्टर एका नखा एवढ्या लहान सिलिकॉन चिपवर बसवणं शक्य झालं. यामुळे इलेक्ट्रॉनिक्स इतके लहान झाले की पर्सनल कॉम्प्युटरच्या युगाचा मार्ग मोकळा झाला. आणि मग आली चौथी पिढी, म्हणजेच मायक्रो प्रोसेसरची. विचार करा, या एका लहान चिपमध्ये संगणकाचा संपूर्ण मेंदू म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट सामावलेला होता. आज आपण वापरत असलेल्या प्रत्येक आधुनिक उपकरणात, आपल्या स्मार्टफोनपासून ते कारपर्यंत हाच मायक्रो प्रोसेसर असतो. जगभरात ही क्रांती घडत असताना भारतही मागे नव्हता. भारतात संगणकीय युगाची एक नवी कहाणी लिहिली जात होती. चला भारताच्या या महत्त्वपूर्ण प्रवासावर एक नजर टाकूया. भारताच्या संगणकीय प्रवासाची सुरुवात झाली 1956 मध्ये, जेव्हा HEC-2M हा पहिला मेनफ्रेम संगणक कोलकाता येथील भारतीय सांख्यिकी संस्थेत आला. तो फक्त एक मशीन नव्हता, तर देशाच्या आर्थिक नियोजनाला आणि अणुऊर्जा कार्यक्रमाला गती देणारे एक महत्त्वाचं साधन होता. पुढे 1970च्या दशकात ECIL ने सिद्धार्थ नावाचा भारताचा पहिला स्वदेशी मिनी कम्प्युटर विकसित केला. आयातीवर अवलंबून न राहता स्वतःच्या तंत्रज्ञानाने संगणक बनवण्याच्या दिशेने हे खूप मोठं आणि महत्त्वाचं पाऊल होतं. आणि मग आला 1991 सालचा तो ऐतिहासिक क्षण.
परम 8000 या सुपर कम्प्युटरच्या निर्मितीने भारताला थेट हाय परफॉर्मन्स कम्प्युटिंगच्या जगात एक उच्च स्थान मिळवून दिलं. परम 8000च्या यशामागे सीडॅक ही संस्था आणि त्याचे शिल्पकार डॉक्टर विजय भटकर होते. यात पॅरलल प्रोसेसिंग नावाचं एक अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरलं होतं, ज्यामध्ये अनेक प्रोसेसर एकत्र मिळून एकाच वेळी काम करतात. याच यशामुळे भारताची ओळख एक जागतिक तांत्रिक शक्ती म्हणून निर्माण झाली. परम 8000चा वेग होता तब्बल 1 गिगाफ्लॉप. आता सोप्या भाषेत सांगायचं तर तो एका सेकंदात 1 अब्ज किचकट गणितं सोडवू शकत होता. त्या काळासाठी हा एक इतका अविश्वसनीय वेग होता की त्याने भारताला सुपर कम्प्युटिंगच्या क्षेत्रात एक वेगळीच ओळख मिळवून दिली. आणि आता आपण पोहोचलो आहोत वर्तमानात, 5व्या पिढीकडे, जिथे आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे एक नवीन पर्व सुरू होत आहे. सध्याची 5वी पिढी ही फक्त वेगवान गणनेपुरती मर्यादित नाहीये, तर ती अशा मशीन्स तयार करण्याबद्दल आहे जे मानवी बुद्धिमत्तेप्रमाणे शिकू शकतात, तर्क लावू शकतात आणि अगदी नवनिर्मितीही करू शकतात. तर आपण एका हाडापासून ते AI पर्यंतचा हा अविश्वसनीय प्रवास पाहिला. या 5 पिढ्यांनी आपलं जग पूर्णपणे बदलून टाकले आहे. पण आता खरा प्रश्न हा आहे, यानंतर काय? संगणकाची 6वी पिढी कशी असेल? ती आपल्या भविष्यावर कसा परिणाम करेल? हा खरंच एक विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का?